सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवलं. दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर मोठा गोंधळ. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली आणि सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत उचलून नेलं. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांचा आरोप, तर दिल्ली पोलीस नाहीत तर आरएसएसचे गुंडे आहेत अशीही दिपकेंची गंभीर टीका. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर वांगचुक यांना रुग्णालयात नेलं. दिल्ली पोलिसांची माहिती, आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांचा आरोप. अभिजित दिपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर दिपके आक्रमक. जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण सुरू. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार रामरक्षा पठण. रामनगरमधील राम मंदिरात रामरक्षा पठणाचं आयोजन. आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा आणि मग एनडीएमध्ये सामील व्हा. भाजपनं संदेश दिल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रात एक मंत्रिपद मिळणार असल्याची ही माहिती. भाजपच्या या सूचनेनंतर सुनेत्रा पवार मात्र अस्वस्थ असल्याची माहिती. तिरुपती देवस्थानच्या लाडूनंतर माहूरच्या तांबूल प्रसादाला जीआय टॅग मिळवणारा तांबूल हा देशातील दुसरा तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद. तांबूल प्रसाद अन्नपचनासाठी उपयुक्त. राज्यभरातील आरोग्य सेवा सोमवारी 24 तास बंद. डोंबिवलीतील डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंद. दोषींवर कठोर कारवाईसह कायद्यात सुधारणा करण्याची मागणी. एसटी बसच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता. भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेले 10% हंगामी भाडेवाढ रद्द. भाडेवाढीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. राज्यात अंड्यांचे दर गगनाला. अंड्याचा दर प्रति नग 8 ते 10 रुपये. तीव्र उष्णतेमुळे 15% कोंबड्या दगावल्यानं अंडी उत्पादनातही घट. कोंबडी खाद्याच्या वाढत्या दरांचा उत्पादन खर्चावर परिणाम. Thank you.